सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 215 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा ऐकण्यासाठी मिळतील. आता दुसऱ्या दिवशी अर्जुन एकटाच सकाळी सकाळी मुंबईला गेला आणि अमितनं त्याला सगळं समजावून सांगितलं आणि शर्मिष्ठाच्या नवऱ्यानं काय केलं तेही सांगितलं. पण अर्जुननं त्याचा जास्त इश्यू न करता गुपचूप त्याच्या टर्मिनेशन लेटरवर सही केली आणि त्याला कंपनीतून काढून टाकला. आणि हसून अमितला म्हणाला, अजून काही असेल तर सांग. अमित म्हणाला, सॉरी अर्जुन, परवाच तुझं लग्न झालं आणि मी तुला असा त्रास दिला. अर्जुन म्हणाला, वेडा आहेस का तू अमित, त्यात सॉरी काय म्हणायचं? अमित म्हणाला, ही सॉरी आणखीन एका गोष्टीसाठी होती की मी माणूस न ओळखून कामाला ठेवला आणि तो धोकेबाज निघाला. अर्जुन, पण त्याला असंच नाही सोडायचं. त्याच्यावर फ्रॉड केला म्हणून गुन्हा दाखल करायचा आणि नुकसान भरपाईचा दावा लावायचा. अर्जुन म्हणाला, नको अमित, जे झालं ते झालं. आणि कोण म्हणतं तुला माणसं ओळखता येत नाहीत? पण समोरचा विश्वासास पात्र नसतो रे. त्याची नियत फिरते आणि तो बदलतो. पण तुझ्यावर मात्र माझा खूप विश्वास आहे आणि कायम राहणार, असं म्हणून त्यानं त्याच्या खांद्यावर हात टाकला. अमित म्हणाला, थँक्यू यार, पण त्याला खरंच असंच नाही सोडायचा. मी आत्ताच वकिलांना फोन लावतो. अर्जुन म्हणाला, अमित खरंच नको अरे, त्याची मला गरज वाटत नाही. अमित म्हणाला, आणि आपलं नुकसान झालं त्याचं काय? अर्जुन म्हणाला, जे व्हायचं होतं ते होतच असतं, पण आपण त्यातून धडा घेऊन काळजी घेऊन पुढची वाटचाल करायची असते. जे गेलं ते गेलं, त्याच्यासाठी रडत बसायचं नाही. आणि ते मिळवण्यासाठी धडपडत बसलो तर पुढे जो 10 पटीनं जास्त फायदा होणार आहे तो बुडेल ना. अमित म्हणाला, पण अचानक सगळेच तसे करतील आणि आपण काहीच नाही ॲक्शन घ्यायची, असं कसं चालेल? अर्जुन म्हणाला, नाहीच चालणार. पण हे त्यानं जे काही केलं ते त्याच्या मर्जीनं कमी आणि दबावात येऊन जास्त केलं, असं मला वाटतं. अमित म्हणाला, म्हणजे कसला दबाव? अर्जुन म्हणाला, बायकोचा दबाव, दुसरं काय? हाय प्रोफाईल लाईफस्टाईल, महागडे कपडे, ब्रँडेड साहित्य, या सगळ्यांचा खर्च भागवता आणि बायकोचे हट्ट पूर्ण करता करता माणूस हे पाऊल उचलतो. अमित काहीच न समजून म्हणाला, अर्जुन, त्याच्याशी आपला काय संबंध? आपलं तर नुकसान झालं ना. अर्जुन म्हणाला, संबंध आहे म्हणून मी शांत आहे. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर मी सोडलं नसतं त्याला. अमित म्हणाला, काय संबंध आहे? म्हणजे सॉरी, पण तुझी इच्छा असेल तर तू मला सांग. आणि अर्जुन म्हणाला, अरे तो शर्मिष्ठाचा नवरा आहे आणि मागच्या आठवड्यात तिनं स्वतःसाठी एक नवी कोरी गाडी घेतली आहे, असं मयूची मैत्रीण सांगत होती मयूला. आणि शर्मिष्ठा खूप गर्वानं त्या गाडीसोबत फोटो काढत होती. आणि आता अमितला सगळं कळलं आणि तो म्हणाला, बाप रे, शर्मिष्ठाचा नवरा आहे का तो? मग बिचाराच आहे तो. पण अर्जुन, त्याला धडा शिकवला पाहिजे आणि त्या शर्मिष्ठाला सुद्धा. अर्जुन म्हणाला, ती मयूची मैत्रीण आहे म्हणून सोडलं रे मी तिला, जाऊ दे. आणि आपण नाही तर दुसरं कोणीतरी त्याला धडा शिकवण्यासाठी जन्म घेईलच की. त्याला आपण कंपनीतून काढला, विषय संपला. पण अमित, आय वॉन्ट टू मीट हिम, मला एकदा त्याला भेटायचं आहे. आणि अमित म्हणाला, ओके. आणि त्यानं त्याला बोलावलं आणि अर्जुन त्याच्या खुर्चीत मागे टेकून बसला. तो घाबरत घाबरत आत आला आणि म्हणाला, मे आय कम इन सर? अर्जुन म्हणाला, येस कम इन आणि बसा मिस्टर तिवारी. तसा तो आणखीन घाबरला आणि ओशाळून म्हणाला, सॉरी सर. अर्जुन त्याला काहीतरी बोलण्यात इतक्यात त्याचा फोन वाजला. मयुरी त्याला फोन करत होती. साधं पोहोचलं म्हणून पण सांगितलं नव्हतं त्यानं तिला आणि ती वैतागली होती काळजी करून करून. आणि त्यानं फोन कट करून सायलेंट केला. आणि इकडं मयुरी फार बडबड करत होती, काय माणूस आहे, काळजी वाटली म्हणूनच फोन केला ना मी, पण एक फोन साधा घेत नाहीत किंवा उचलत सुद्धा नाहीत. इथं जीव खालीवर होतोय माझा काळजीनं आणि यांना काही पडलं नाही माझं. आता येऊ दे परत, दाखवतेस त्यांना, असं म्हणून धुमसत होती एकटीच रागाने. इतक्यात आशूही रडायला लागला आणि मग तर हळव्या मनाची मयुरी आणखीन घाबरली. आणि अर्जुन म्हणाला,
अहो बसा मिस्टर तिवारी. शर्मिष्ठाचा नवरा लाजून खाली मान घालून म्हणाला, नको सर, मला माफ करा. अर्जुन म्हणाला, अहो आता मी तुमचा मालक नाही की तुम्ही माझ्या फॅक्टरीत काम करत नाही, कारण मी सही केली आहे तुमच्या टर्मिनेशन लेटरवर. तसा तो आणखीन घाबरला आणि गप्प बसला. आता इतका मोठा घोटाळा केल्यावर कोणी आरती करेल का त्याची? काढूनच टाकणार ना कामावरून. आणि मग अर्जुन म्हणाला, म्हणून म्हणतो मिस्टर तिवारी, आता तुम्ही खाली बसा. आणि त्यानं अमितकडे पाहिलं. अमित त्याच्यावर जाम चिडून होता. आणि अर्जुन म्हणाला, मी सांगतोय ना तर बसा. अमित 2 कॉफी मागव. आता अमितला सुद्धा समजत नव्हतं की अर्जुनच्या मनात नक्की काय आहे. कॉफी आली. अर्जुन ती हातात घेऊन म्हणाला, कसं आहे ना मिस्टर तिवारी, चूक केल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभव मिळाल्याशिवाय चूक कळत नाही. आणि आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुम्हाला अपॉइंट करून आणि अनुभवसुद्धा मिळाला. घ्या कॉफी प्या, असं म्हणून अर्जुन कॉफी पिऊ लागला. आणि तो म्हणाला, सर आय एम सॉरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अर्जुन म्हणाला, घाबरू नका, मी तुमची अडचण समजून घेतली आहे. जगात 3 हट्ट खूप वाईट असतात, बालहट्ट, राजहट्ट आणि पत्नी हट्ट. तुम्ही हा फ्रॉड का केला मला माहीत आहे. बायकोचा हट्ट पूर्ण करणं काही वाईट नाही, पण जी बायको नवऱ्याची ऐपत न बघता हट्ट करत असते ती बायको खरी बायको नसतेच. तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, मग यात प्रेम कुठं आहे? फक्त तुमच्याकडून स्वतःची हौस पूर्ण करून घेत आहे ती. तिला तुमचं काय होईल, तुम्हाला जेल होईल की आणखी काही, याच्याशी देणं घेणं नाही. मग हे प्रेम कसं म्हणायचं? आता शर्मिष्ठाचा नवरा खूप खजील झाला होता आणि त्याला समजत होतं की तो तिच्या हट्टासाठी किती वाहवत चालला आहे. आणि तो पटकन उठला आणि घरी गेला. आणि आता अर्जुनसुद्धा घरी निघाला. आता अभि आणि मिथू दोघेही अमेरिकेला निघाले आणि सुखरूप पोहोचले सुद्धा. आणि तिथं गेल्यावर मात्र मिथू म्हणाली, अभि करमत नाही रे, खूप आठवण येते सगळ्यांची. अभि म्हणाला, मलाही खूप आठवण येते, पण काय करणार, यावं तर लागेल ना, शेवटी जॉब आहे. ती म्हणाली, तुझी अजून किती वर्ष आहे तिथं? अभि हसून म्हणाला, 5 वर्षे, पण आता 8 महिने राहिले आहेत फक्त, मग आपण पुन्हा इंडियात जायचं. आणि ती हरकून म्हणाली, खरंच अभि, खरंच आपण जायचं ना? तो म्हणाला, जायचं, पण आता नंतर दुसऱ्या देशात जायचं, 5 किंवा 3 वर्षासाठी. तशी ती म्हणाली, ए अभि नको आता, बास झालं फिरणं. तू तुझ्या कंपनीत सांग की आता भारताच्या बाहेर तू जाणार नाहीस, आपण आता आपल्या माणसातच राहायचं. अभि म्हणाला, यस डार्लिंग, आता तुझ्याच मनासारखं होईल. आणि मितू खूप खुश झाली. आता अर्जुन परत निघाला आणि त्यानं मयुरीला फोन केला. आणि ती फार चिडली. आता ती किचन गट्टा आवरत होती. ती आणि लता होत्या किचनमध्ये आणि तिनं फोन स्पीकरवर टाकला होता. आणि अर्जुन लाडात येऊन म्हणाला, मयू, तुला काय आणू गं इथून? ती चिडून म्हणाली, काही नको. अर्जुन हसून म्हणाला, ओके, फक्त मी येऊ ना लवकर? हो ना? किती गुणाची आहे ना माझी बायको, सो स्वीट. आणि ती चिडून म्हणाली, मला काहीच नको आणि तुम्ही सुद्धा येऊ नका, तिकडंच राहा. तसा तो म्हणाला, मयू, असं बोलतात का नवऱ्याला? इतका रॉयल अपमान नाही ग करावा. तू चिडली आहेस का? ती म्हणाली, नाही नाही, मला तर खूप आनंद होतोय. इतके फोन केले तर घेतला नाही. नवरा कुठं आहे ते माहीत नाही. इथं जीव खालीवर होतोय आणि तुम्ही असं वागताय, मग आता कशाला फोन केला? अर्जुन म्हणाला, अगं कामासाठी आलो ना मी इकडं, एखादी गर्लफ्रेंड घेऊन पळून नाही गेलो. ती म्हणाली, जा ना जा, पळून जा नाही तर फरार व्हा, माझं काय जातंय. तो म्हणाला, बरोबर, तुझ्या बापाचं काय जातंय नाही का, जे जाईल ते माझंच जाणार. आणि ती म्हणाली, मग जा ना. तो म्हणाला, मयू, अगं तुला सोडून कुठं जाऊ? ती म्हणाली, जा कुठेही, मला नका विचारू. तो म्हणाला, मयुरी, बायको आहेस म्हणून फोन केला, पण मला कुठं माहीत होतं की माझी गजराबाई इतकी रुसेल.
ए मयुराणी, आता बोल हा, नाहीतर तिथं आल्यावर तुझं तंगडं तोडून हातात देईन हा. आणि ती म्हणाली, घ्या, हा आहे तुमचा खरा चेहरा. चंद्रतारे तोडून आणून देईन म्हणणारा हवा होता, तंगडं तोडून हातात देणारा मिळाला. आणि अर्जुन हसून म्हणाला, मग आपला पॅटर्नच वेगळा आहे. ती म्हणाली, कळला तुमचा पॅटर्न, गप्प बसा. आणि तो विषय बदलून म्हणाला, ए मयू, तुला मी ड्रायव्हिंग शिकवणार आहे आत्ता. ती म्हणाली, कशाला, काही गरज नाही. तो म्हणाला, अगं मी थकलो आहे ना आता ड्रायव्हिंग करून करून, आता तू गाडी चालवायची आणि मी आरामात बसणार. ती म्हणाली, काही गरज नाही, तुमच्या संसाराच्या रथाचं ड्रायव्हिंग करते ते पुरेसं आहे. आणि तो म्हणाला, मग मीही तुझं ड्रायव्हिंग करत असतो की, हो की नाही. आणि ती हसून म्हणाली, चावट कुठले, गप्प बसा. आता कुठे आहात ते सांगा. तो म्हणाला, आहे ऑन द वे. पण मयूर, रस्ता संपता संपेना गं. ती म्हणाली, का, काय झालं, गाडी ढकलत आणायची आहे का तुम्हाला. तो म्हणाला, मयू, तू मनात आलं तर मी लवकर घरी येऊ शकतो. ती म्हणाली, का, आता मी काय करणार आहे इतक्या लांबून. तो म्हणाला, अगं बाईच्या हातात बरंच काही असतं, ती काहीही करू शकते, पाण्यात आग लावू शकते. आणि ती म्हणाली, हो का, पण मी काय करू आता हे जरा सांगता का. तो म्हणाला, ए मयू, एक किस दे ना. तसं तिनं तोंडाचा आ केला आणि आवाज कमी करून चिडून म्हणाली, तुम्हाला काही लाज आहे की नाही. आणि लता हसून म्हणाली, ताई, तुमचं चालू द्या, मी जाते हां. आणि असा किस द्या भाऊजींना की ते उडत उडत आले पाहिजेत एका मिनिटात. आणि मयुरी हसून म्हणाली, गप्प बस ग, आगा उघडली. आणि मग ती म्हणाली, काय हो तुम्ही पण, किती निर्लज्ज असल्यासारखे वागता. काहीही बोलताना कोण आहे की नाही आपल्या आसपास बोलताना याचं जरा भान ठेवत चला आणि मग बोलत जा. तो म्हणाला, अजिबात भान नाही मला. मयू, मी गाडी चालवत आहे आणि मी नीट सुखरूप घरी यावं असं वाटतं ना तुला, तर ते किस. आणि ती घाबरली आणि म्हणाली, असं बोलतात का तुम्ही पण ना, आता मला किती काळजी वाटेल माहीत आहे का. तो म्हणाला, माझ्या काळजीनं कासावीस होण्यापेक्षा मग दे ना एक किस. आणि तिनं त्याला आता इकडे तिकडे बघून एक किस दिला आणि इतक्यात बेल वाजली. ती म्हणाली, अहो अर्जुनराव, थांबा हा, कोण आहे ते बघते. आणि अर्जुन म्हणाला, आई घालू दे, नको दारू उघडू, कोण असेल त्याला बसू दे बोंबलत. ती म्हणाली, अहो असं काय बोलता हो. तो म्हणाला, मग मी घरी नसताना नक्कीच कोणीतरी तुला भेटायला आलं असेल ना, कोण आहे ग तो. ती शॉक बसून म्हणाली, अहो, लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला, आता किस दिला असता का मग मी तुम्हाला, जर असं काही असतं तर. तो म्हणाला, अगं बायकांची एक थेरपी असते, जशी घरवाली आणि बाहेरवाली असते तसा घरवाला और बाहेरवाला, हो की नाही. आणि पुन्हा बेल वाजली. ती चिडून म्हणाली, नालायक कुठले, जा तिकडे. आणि तिनं दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, स्वारीदारात हजर अगदी विलोभनीय हसत होते अर्जुनराव. आणि त्याला पाहून खूप हरकून गेली ती. आणि तीही हसायला लागली आणि लगेच तोंड फिरवून बेडरूममध्ये गेली. तसा तोही आत गेला आणि त्यानं तिला मिठी मारली. ती चिडली आणि म्हणाली, जा तिकडे, कसे बोललात तुम्ही माझ्याशी. तो म्हणाला, तोंडाने. आणि मी तर नॉर्मल बोलत होतो, तूच सिरियस झालीस, त्याला मी काय करू. असं म्हणून ती त्याला निक्षून सांगत म्हणाली, अजिबात हात लावायचा नाही, सांगून ठेवते मी तुम्हाला. ती खूप जास्त चिडली होती. आणि अर्जुनराव म्हणाले, वा, अशी पाहिजे जिद्द, नादच खोळा, शिंगा केला त्रासा करायचा, एकदम झिंगाट आणि फुल तर्राट. आता बायको हट्टाला पेटली, मग मीही येतो 180 मिली पोटात ढुकलून. मग काय, 180 मिली अंदर और बंदा सिकंदर. थांब, आलोच टाकून, आणि मग दाखवतोच तुला, मला टाकल्याशिवाय तुला बोलता येणार नाही. असं म्हणून अर्जुनराव निघाले. तसा तिनं खूप हसून त्याच्या हाताला पकडलं आणि झटकन त्याला जवळ ओढून घेतला आणि त्याच्या मिठीत शिरली आणि लाडात येऊन म्हणाली, अर्जुनराव, तुम्ही चक्क मुंबईवरून परत आलात आणि मला एकही फोन नाही केला. तो म्हणाला, आत्ताही तुला माझी आठवण येते का. आधी तर टाइमपास होत नाही, करमत नाही म्हणून बाळ मागत होतीस, मग तुला कशाला आता नवरा हवा गं.
ती त्याला मिठी मारत म्हणाली, आधी नवरा मग सगळं. अर्जुन म्हणाला, नक्की ना? ती म्हणाली, म्हणजे काय? हे काय विचारणं झालं का? नक्की. आणि तो पुन्हा चावटपणा करत म्हणाला, मग मयू थोडं करू दे ना, चिटकू का तुला मी थोडासा? आणि ती खूप हसली आणि म्हणाली, अजिबात नाही, आधी फ्रेश व्हा. तो म्हणाला, मग फ्रेश झाल्यावर नक्की ना? ती म्हणाली, नाही नाही नाही. आणि तो म्हणाला, मग चल माझ्यासोबत फ्रेश व्हायला. असं म्हणून त्यानं तिला सरळ मिठीत उचलून घेतली. आणि ती म्हणाली, तुम्हाला प्रवासाचा शीण नाही आला का हो? किती रोमॅन्टिक असावं माणसानं. तो म्हणाला, माझा शिनवटा कसा जातो तुला माहीत आहे ना? आता हस बघू. उगीच मसनवाट्यासारखं तोंड करून बसू नकोस. असं तो म्हणाला आणि ती खूप खूप हसायला लागली. आणि आता असेच काही दिवस गेले आणि अचानक रॉयल गँग ग्रुपवर राहुलनं कॉन्फरन्स कॉल केला आणि सांगितलं की माझ्या मेहनतीला फळ लागलेलं आहे आणि माझं प्रमोशन झालं आहे आणि तुम्ही सगळे हरामखोर काका होणार आहात. तसे सगळे खुश झाले आणि राहुल खुश होऊन म्हणाला, अर्जुनराव, तुम्ही माझ्या हातात बांगड्या भरणार होता ना? मग आता काय करणार? अर्जुन म्हणाला, आता तुझ्या हातात खुळखुळा देणार. भाड्या, खूप खूप अभिनंदन. आणि थोड्याच दिवसात लताचं डोहाळे जेवणसुद्धा फार उत्साहात पार पडलं. आणि तिच्या आईनं तिला नेलं आणि अमितने फोन करून सांगितलं की शर्मिष्ठाच्या नवऱ्यानं सगळी चोरलेली रक्कम पुन्हा परत केली. त्यानं तिच्या कानाखालीच वाजवली आणि गाडी परत केली होती आणि सगळी रक्कम परत दिली. आणि तो पुन्हा कंपनीत काम मागत होता. आणि अर्जुन थोडा विचार करून म्हणाला, अजिबात नाही, कारण मी एकदा त्याला माफ केलं होतं मैत्री खातर, मयुरीच्या. पण पुन्हा मी त्याला माफ नाही करू शकत. त्याला म्हणावं, शहाणा असशील तर पुन्हा मला अडवा येऊ नकोस, कारण मी सहजासहजी कोणाला नडत नाही आणि एकदा का जर नडलो तर उभा फाडल्याशिवाय सोडत नाही. आणि आता हे ऐकून अमित आणि मिस्टर तिवारी शांत झाले. मेघाची अपॉइंटमेंटसुद्धा झाली रत्नागिरी जिल्ह्यात आणि चैतन्य वनवासी झाला. आणि त्याच्याच शनिवार रविवार आषाढ कार्तिकी वाऱ्या सुरू झाल्या. 6 दिवस विरहात व्याकुळ व्हायचं आणि 2 दिवस पोट भरेपर्यंत रोमॅन्स करायचा. आणि खरंच काही महिन्यात त्याचीही गुड न्यूज कळली आणि मेघा गरोदर राहिली. आणि रॉयल गँगमध्ये शेंडेफळ असलेल्या चैतन्याचं पोरगंसुद्धा मिनी रॉयल गँगमध्ये शेंडेफळच असणार होतं. आणि आज आशूला लस दिली होती. त्याची मांडी दुखत होती आणि ती म्हणाली, अहो, मांडीवर हळूहळू हात फिरवा ना. आणि झावट अर्जुनरावांनी तिच्या मांडीवर हळूवार हात फिरवला आणि ती खूप लाजून शहारली.